सत्यजित तांबेंनी काँग्रेसला धोका दिला, बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट, तर भाजपकडून दुसऱ्यांची घरं फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका। मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना 4 विभागांकडून नोटीस। ईडी, ईओडब्ल्यू, आयटी आणि कॅगकडून होणार चौकशी। कोविड काळातील कंत्राटाबाबतच्या चौकशीसाठी नोटीस। एमपीएससी परीक्षार्थ्यांचं आज राज्यव्यापी आंदोलन। नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची मागणी। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात अनधिकृत इंग्रजी शाळांचं रॅकेट। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याचे 13 शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश। वैतरणा नदीपात्रात पारगाव इथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटींवर महसूल विभागाची धडक कारवाई। बोटी जाळून केल्या नष्ट, वाळू माफियांचे धाबे दणाणले। हबहप, बंडातात्या कराडकर रुग्णालयात दाखल। चक्कर आल्यानं दाखल केलं पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात। सिन्नर शिर्डी मार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात। 10 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांकडून अपघाताच्या चौकशीचे निर्देश। कंचावाला प्रकरणातील सर्वच आरोपींवर दाखल होणार हत्येचा गुन्हा। तसंच घटनेच्या वेळी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचे गृह मंत्रालयानं दिले आदेश। आणि देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या रिव्हर क्रूजचं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा विलास क्रूजला दाखवला हिरवा झेंडा।